अगदी एक महत्वाचा दूर आहे। आदरणीय मधुकर पाटील साहेबांना विनंती करतो की मंचावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे। मधुकर पाटील उपाध्यक्ष, उत्कर्ष मित्रमंडळाचे उपाध्यक्ष नाव सांग उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। आज अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्याच मंडळींची उपस्थिती देखील तितकीच प्रेरणादायक असणार आहे आणि कालपासून अनेक मान्यवरांची रेलचेल या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाली। मॅचला होते सुरुवात, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये च्या पद्धतीने कालच्या दिवसातला अखेरचा सामना फिनिश केला। अखेरच्या मॅच मध्ये अग्रेशन पाहायला मिळालं, अगदी एक्सप्रेशन पाहायला मिळालं, तो अजिंक्य लाडो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत गणेश कारंडे या टीमचा संघनायक कॅप्टन। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला गौरव शिंदे, एक तेज तरार गोलंदाज आहे। पावरप्लेचे एकमेव षटक आहे, या पावरप्लेच्या षटकामध्ये किती धावा केल्या जाईल आणि 4 षटकामध्ये किती मोठं टार्गेट उभं केलं जाईल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजर आहे। उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा सामना रंगताना मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये दिविशा 11 ऐरोली वर्सेस गावदेवी ऐरोली, हे 2 ऐरोली परिसरातील संघ एकमेकांच्या विरोधामध्ये। पावरप्लेचे षटक आहे 30 सर्कलचा विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंटचा आहे, मिड ऑफ मिड ऑन, त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, एस्टॅन पासून दूर निलेश भुईर पाहायला मिळते। डीप मध्ये जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। मॅचला होते सुरुवात, अजिंक्य लाडो पहिला बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल पंच केलाय थ्रू द बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, चेंडूने घेतलेलं वळण, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे आणि अंपायरचा इशारा येतोय यस मॅक्सिमम। पहिल्याच बॉलवर अजिंक्य लाडोचा धमाका सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय। टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि 6 वर जाऊन पोहोचली आहे। अतिशय चांगला स्ट्रोक, ताकदवान फटका अजिंक्य लाडोच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। हे देखील सॉफ्ट हँडने चेंडू ढकलला, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, सिंगल मिळते। आक्रमकता भरलेली आहे अजिंक्य लाडोकडे, संयम देखील आहे, त्यामुळेच मॅच्युअर क्रिकेटर आहे। भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या हंगामामध्ये केलाय, इनफॉर्म बॅट्समन आहे, अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात, अगदी लांबलचक षटकार मारण्यासाठी तो जाणला जातोय अजिंक्य लाडो। दोन्ही अंपायर सल्ला मसलत करत असताना ट्रॅक, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल टीम दिविशा 11 ऐरोली संघाला। ड्रेस कोड हा कंपल्सरी पाहिजे, त्यामुळे फायनलच्या मॅच मध्ये गणेश कारंडेने ही चूक केली आणि ब्लू कलरची ट्रॅक घालून मात्र या मैदानामध्ये उतरलाय आणि अंपायरची कडवी नजर आहे, त्यामुळेच फायनलाइज केलं जाईल। आयोजकांच्या वतीने ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, फॉर्मवर देखील लिहिलं होतं की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ जरी ऑब्जेक्शन घेत नसेल तरी आयोजन कमिटीचा तो नियम आहे, त्या नियमाचं उल्लंघन केलं तर नक्कीच तुम्हाला फायनलाइज केलं जाईल आणि वेगळ्या कलरची ट्रॅक परिधान केल्यामुळेच पेनल्टी दिली जाईल की नाही याकडे पाहिलं जाईल। 2 धावांची पेनल्टी म्हणजेच ज्या काही शेवटी धावा होतील तिथून 2 धावा मायनस केल्या जातील, म्हणजे टार्गेट असेल तिथून 2 धावा मायनस केल्या जाईल। टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर, लक्षात ठेवा 2 धावा मायनस 7 या आकड्यावर। यावेळी ऑन साइडला लगवला जातोय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अजिंक्य लाडोच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार, व्हॉट अ शॉट, अगदी लेंथ बॉलला पिक केला, फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे। अजिंक्य लाडोचं वादळ या मैदानामध्ये घोंगावतंय। कालपासून या खेळाडूने अक्षरशः भल्या भल्या गोलंदाजाला 4 मुंड्या चित केल्या। व्हॉट अ बॅटिंग अजिंक्य लाडो। टीमची धावसंख्या 13 ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ नन, 0 गडी बाद 13 धावा। पहिल्या षटकाची दमदार सुरुवात झाली, 3 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 13 धावा।
पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. अजिंक्य लाडो वर्सेस गौरव शिंदे. लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली, अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. प्रेशर असेल गोलंदाजावर. पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यानंतर मात्र प्रेशर दडपण जाणवतंय गोलंदाजावर. एक्सपेन्सिव्ह राहिलाय गौरव शिंदे. 14 धावा, 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना टप्प्याचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. प्रीतम पाटील त्या खाली आहे, कॅच सुटली जाणार नाही. अजिंक्य लाडूला परतावा लागेल. पहिली विकेट प्राप्त होत असताना, बिग विकेट पहिला गडी गारद होत असताना अजिंक्य लाडू बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी स्टिकरवर चेंडू आदळला आणि मिड विकेट रिजन मध्ये प्रीतम पाटीलने चांगला झेल पकडलाय. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना इन्फॉर्म बॅट्समन अजिंक्य लाडू परतलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सुरुवात दमदार झाली होती पण त्याचा शेवट करता आला नाही अजिंक्यला. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रुपेश सोंडकर डावखुरा फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. बऱ्याच वेळा सलामीवीर म्हणून रुपेश सोंडकरला मी पाहिलंय, पण या मॅच मध्ये अजिंक्य लाडो मात्र सलामीवीर म्हणून पाहायला मिळाला. आणि पहिल्याच षटकामध्ये आक्रमकता धारण केली होती, पण 4थ्या बॉलवर तंबूचा रस्ता दाखवलाय गौरव शिंदेने. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 14 लॉस ऑफ 1 विकेट. टप्प्याचा बॉल पुल केलाय, फटका चांगला आहे पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 15. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खूप चांगल्या झाल्यात पण अजिंक्य लाडूचा विकेट मात्र सलग जाणार आहे आणि उर्वरित 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग आणि चांगली धावसंख्या उभारण्यासाठी अजिंक्य फार महत्वाचा होता. शेवटचा बॉल हाताळत असताना कुठेतरी डेड बॉलचा इशारा केला जातोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचे षटक एकमेव षटक आहे. 4 षटकांची लढत आहे. मेगा फायनलचा सामना उत्कर्ष दिवा मित्रमंडळ या भव्य दिव्य स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा सामना. मेगा फायनल बिग फाईट दिविशा 11 वर्सेस गावदेवी. ऐरोलीचा सामना रंगताना दिसतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. वेल बिगन झापडन दमदार सुरुवात झाली आहे. 1 विकेट. पुलचा फटका आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे अखेरच्या बॉलवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार रुपेश सोनकरच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावर. 22 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम दिविशा 11 ऐरोली संघ. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा धाव फलकावर लागलेत. 1 गडी बाद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय तुषार सिंग. तुषार सिंग गोलंदाजी ट्रॅकवर. 22 धावा 1 गडी बाद. सेकंड वर स्वतः कॅप्टन आहे गणेश कारंडे. चांगला खेळ करावा लागेल. 22 धावा. षटक क्रमांक 2. पहिला बॉल अगदी सोडून दिलाय. लाईन मिस केली. अंपायर विनोद भगत यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सेक्टर जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा धाव फलकावर लागेल. मेगा फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ चॅम्पियनशिप पासून 1 मॅच दूर. चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी सॉफ्ट हँडने कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळते. सेट बॅटने खेळलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. तुषार सिंग एक तेजतर्रार गोलंदाज आहे. क्षमता आहे या गोलंदाजाकडे, पण आता रुपेश सोनकर सारखा आक्रमक फलंदाज, डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवर येतोय. त्यामुळे थोडासा स्ट्रगल करावा लागेल.
फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल, प्रयत्न केला जातोय पण चेंडू होईल फरार. रिकाम्या जागा भरा, स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार, रुपेश सोनकरच्या बॅट मधून चौकार आलाय. सलामीवीर नाही पण वन डाऊन पोझिशन मध्ये देखील मी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय सांगणारा श्लोक आहे रुपेश सोनकर. 4 धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28-28 आकड्यावर. चला व्हॉलेंटियर्स प्लीज, फायनलचा सामना आहे त्यामुळेच बाउंड्री लगत तुम्ही राहा. उत्कर्ष टीमचे सगळेच व्हॉलेंटियर्स विनंती करतोय की एक मॅच फक्त तुम्ही, शेवटची मॅच आहे त्यामुळे सगळ्यांनी बाउंड्री लगत राहा. चौकार आलाय रुपेश सोनकरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. संध्याकाळचं सत्र आहे, जसजसा वेळ जाईल तसतसा मैदानामध्ये अंधार पसरेल आणि संध्याकाळच्या या शांत आणि अंधाराच्या वातावरणामध्ये धावा चेस होणं इतकं सोपं नसणार आहे. पण हे मैदान त्यासाठी जाणलं जातं कारण की कालच्या दिवसात दिविशा 11 ऐरोली टीमने हा पराक्रम केला होता. अगदी 6 वाजले होते तरी देखील षटकार चौकाराची आतिषबाजी केली होती. खोलवा टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर, लाजबाब स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. रुपेश सोनकरच्या बॅट मधून आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करत असताना रुपेश सोनकर या मॅच मध्ये डील करतोय. टीम जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. आक्रमण केलं जात आहे. कोलबा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू आहे. अपील केली होती पण कुठल्याही अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट बॉलची सांगता होते. लाजबाब चेंडू इनटू द ब्लॉक होल. चार चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 2 बॉल अप्रतिम दर्जाचे हाताळले तुषार सिंगने. वापसी करत असताना पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरच्या लगेचच्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल येत असताना शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 2. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. 1 गडी बाद. चांगली स्थितीमध्ये आहे दिविशा 11 ऐरोली. या मैदानामध्ये अनेक चॅम्पियनशिप पटकावलेत या दिविशा 11 ऐरोली टीमने. भरपूर अनुभव आहे या मैदानाचा. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू मिस केलाय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. दुसरे 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 3 चेंडू मध्ये आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 32 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने 12 चेंडू मध्ये दिविशा 11 ऐरोली संघ धावा उभारतोय. अनेकांचे आभार, अनेकांचे योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं लाभले गेले. त्यांचे सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. ज्या ज्या मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश. पहिला बॉल थ्रू द एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, चूक होणार नाही. गणेश कारंडे अगदी स्वस्तात परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीमला. फलंदाज गणेश कारंडे बॅक टू द डगआउट. कॅप्टन परतलाय. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. अजिंक्य लाडो, गणेश कारंडे हे 2 सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला परत असताना टीम जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. मागच्या 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाही आणि 1 गडी बाद देखील होताना दिसला. म्हणूनच मागच्या 4 बॉल मध्ये कमबॅक केलंय मी तर म्हणेन टीम गावदेवी ऐरोली संघाने. म्हणजेच मागच्या 9 बॉल मध्ये 32 धावा कुठल्या गेल्या होत्या पण आता 13 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 आकड्यावर. 4 बॉल डॉट. या 24 चेंडूच्या सामन्यामध्ये 4-4 चेंडू जर डॉट जात असतील तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार घातक ठरेल. पण वापसी केली आहे गावदेवी ऐरोली टीमने. संयम पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम संयम. फटका ऑन साइडला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल राकेशच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड षटकार. लाजवाब स्ट्रोक. अगदी बॅकफुटला येऊन पंच केला, फेकून दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38.
38 आकड्यावर 38 धावा दाखल करावं लागलेत. इथे तुझं कव्हर चेंडू जाईल. धावचीची संधी आहे. काय घडलंय आणि इथे फलंदाज बाद होईल. राकेशला परतावा लागेल. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना फलंदाज क्रमांक बाद होतोय तिसरा. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 38 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर या इनिंगचे 9 चेंडू शिल्लक आहेत. नऊ चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना राकेशला ब्रेक थ्रू मिळते. गणेश कारंडे आणि त्याचबरोबर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. राकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. अभिषेक नवीन बॅटर आलाय. मगाशी ते गुड्डूची हाफ सेंचुरी झालीच नव्हती. अरे नंतर झाली शेवटच्या बॉलला. काय करता तुम्ही? 52 धावा झाल्यात मग त्याची कशी 50 होईल? व्हाईट बॉलचा इशारा केला जातो अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. 39 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. 40 आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचले. संध्याकाळच्या सत्रामध्ये 50-55 धावा सफिशियंट होतील का की 60+ धावा कराव्या लागतील दिवीच्या 11 ऐरोली टीमला? कारण की गावदेवी ऐरोली टीमकडे बॅटिंग लाईनअप जर पाहिलं ना तर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. जयेश पाटील, निलेश भोईर, जगदीश पगडे, प्रीतम पाटील, त्याचबरोबर विक्की सारखा फलंदाज आहे. अनिकेत वैती असे मातबर खेळाडू. दुर्वेश मनोरे सारखे खेळाडू आहेत. ऑन ड्राय केलाय, ऑफ ड्राय केलाय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. 41 41 धावा. चार चेंडूचा खेळ संपलाय. 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अभिषेक सेकंड वर आलाय. नवीन बॅटर बॅकफुट लावून कव्हर रिजन मध्ये धावचीची संधी आहे आणि ती संधी गमावली आहे. थ्रो खराब होता. अगदी स्टंपवर हात ब्रश झाला त्यामुळेच यष्ट्या उखाडल्या आणि तिथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला नाही. सिंगल मात्र जरूर मिळते. खूप चांगली वापसी म्हणावी लागेल. या षटकामध्ये देखील केली गेली. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. 42 ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलरलेनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होते. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाले विकी कडून. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. 43 धावा धावफल करावं लागलेत. अजून एक षटक बाकी. अखेरच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील आणि काय टार्गेट उभं केलं जाईल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. फायनल आणि मेगा फायनलचा सामना रंगताना दिसतोय. अंतिम आणि शेवटचा घटकेमध्ये स्पर्धा पोहोचली गेली. उत्कर्ष मित्र मंडळ उत्कृष्टरित्या चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 दिवसीय ही स्पर्धा होती. 16 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000. ह्या पारितोषिकामध्ये कुठला संघ विजेता ठरेल? विक्की गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश सोंडकरच्या बॅट मधून आलाय. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. लाजवाब स्ट्रोक. ऑन द राईट फटका खेळला. रुपेश सोंडकर अप्रतिम बॅटिंग करत असताना आपला फॉर्म परत एकदा आपल्याकडे आणताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आकड्यावर. आणखी एक मोठा फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेपी तिकडे जाईल. एक धाव तर कंप्लीट झाली. कॅच ड्रॉप झाली आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असेल. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत दिविशा 11 ऐरोली के साथ है. 2 कॅच ड्रॉप झालेत.
जयेश पाटील या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर रिकी कडून देखील चूक झाले. या चुका महागात पडणार आहेत. 51 धावा दाखल कराव्या लागलीत. शेवटचं षटक. चुका मधून तुम्हाला त्याचा भूदंड भरावा लागतो. तो भूदंड भरावा लागेल रुपेश सोनकरच्या या पटकेबाजीमुळे. आणि हा चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पार. षटकार. कॅच सुटल्यानंतर काय होईल हे दाखवणारा षटकार. रुपेश सोनकरला जीवनदान म्हणजेच ऐरोली टीम साठी धोक्याची घंटा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या आकड्यावर. फिंगर रोल केले, अगदी ताणून मारण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना कालच्या दिवसात देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐरोली कोलीवाडाच्या अगेन्स्ट दिविशा 11 ऐरोली टीमने चांगला परफॉर्मन्स केला होता. आता ऐरोली गावदेवी ऐरोली संघ मैदानामध्ये खेळतोय. कोलबा टप्प्याचा चेंडू नो बॉलचा इशारा केला जातोय. नो बॉल, फ्री हिटचा इशारा. अतिरिक्त 1 धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 59 आकड्यावर. 59 ऑन अ स्कोर बोर्ड. फ्री हिटचा इशारा कळवत असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे फटका हवेत आहे. फ्री हिटच्या बॉलवर कॅच पकडली आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. अभिषेक अगदी शर्तीचे प्रयत्न करत असताना एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. फ्री हिटच्या बॉलवर फलंदाज बाद होऊ शकणार नाही हे माहिती होतं. आणि दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावर. 61 ऑन अ स्कोर बोर्ड. चला पब्लिक प्रेक्षक प्लीज लवकर बाहेर झाला. चला तुम्ही इतक्या सावकाश चालू नका. धावा भरपूर वेगाने धावतायत त्यामुळे तुम्ही देखील धावा. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेर अंपायरचा कॉल येतोय. लीगल बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपलं गेलं. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 61 या आकड्यावर. 62 धावा धाव फलकावर लागलेत. 2 धावांची पेनल्टी म्हणजे 2 धावा मायनस केल्या जातील. म्हणजे 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट असेल. म्हणजे 2 धावा मायनस केलेत तर 60 धावांचं टार्गेट असेल गावदेवी ऐरोली टीम बरोबर. बघूया या 60 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाईल, कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. त्याच दरम्यान बंडू केणी साहेबांचं देखील आगमन झालंय. दिवानगरीतील एक युवा सामाजिक कार्यकर्ते आणि सातत्याने गावाच्या कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी नेहमीच अग्रेसर राहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा येते. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूया फायनलच्या मॅच मध्ये आणखीन एक बेहतरीन आवाज. आमचे परम मित्र येथील नेरूळचा बुलंद आवाज रोहित भोपी येथील मायक्रोफोनवर ऐकूया या मॅचचं विवरण रोहित भोपी यांच्या वाणीतून. धन्यवाद. थँक्यू सो मच. विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये ऐकलात. नवी मुंबईचा गोड आवाज
विघ्नेश मडवी सर, ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि खूप छान समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतं, त्याचबरोबर शिकायला देखील मिळतं. त्यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतात. उत्कृष्ट मित्रमंडळ दिवा कुळीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय सौरभ पाहुण्यांचे, त्याचबरोबर प्रेक्षकांचं, खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेले आहेत यूट्यूबवरती, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही पाहता मेगा फायनलची मॅच उत्कृष्ट मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये दाखल होणारे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकाच विभागातील दोन संघ, एका बाजूला दिविशा 11 ऐरोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी 11 ऐरोली. 24 चेंडू आहेत, 24 चेंडूमध्ये 60 धावा इथून बनवायच्या. टीम गावदेवी ऐरोली टीमला टार्गेट सेट केले 60 धावसंख्येचं. टीम दिविशा 11 ऐरोली या टीमने गोलंदाजी मार्कवरती राकेश आपल्याला पाहायला मिळतील, तर समोर बॅटिंगसाठी निलेश भोईर आणि त्याच्या समवेत मात्र जयेश पाटील पाहायला मिळतात. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधली नामांकित जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. निलेश भोईर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात चांगली करावी लागणारा, मागच्या मॅच मध्ये जी सुरुवात केली होती तशा प्रकारची सुरुवात करावी लागणारा. चला पहिला बॉल राकेश यांचा. पहिलाच बॉल मात्र चांगला फटका, परंतु अजिंक्य लाडू मोठी विकेट. मैदानाच्या बाहेर जात असताना निलेश भोईर मागच्या मागचा हिरो मात्र आता स्वस्तात परतलाय. पहिलाच बॉल वरती मात्र तंबूचा रस्ता दाखवला राकेश यांनी. चांगला झेल पकडला त्या ठिकाणी अजिंक्य लाडू तैनात होते आणि फलंदाज क्रमांक पहिला निलेश भोईर मात्र बाद होत आहेत. त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, स्टार्ट चांगलं करून द्यायचं होतं, परंतु इथे पहिलाच बॉल मात्र खेळत असताना लॉंग ऑफला अगदी सहज सोपा झेल देऊन बसलेत आणि फलंदाज क्रमांक पहिला निलेश भोईर मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का गावदेवी ऐरोली टीमला लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जगदीश पगडे फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील, मैदानाच्या आत जातात. पहिलाच बॉल जर पाहिला तर विकेट मिळाली आहे, सुरुवात चांगली झाली. दिविशा 11 ऐरोली संघ कालच्या दिवसामध्ये ऐरोली कुळीवाडा या टीमला सेमीफायनल मध्ये पराभूत करून हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. आज त्याच गावातला दुसरा संघ गावदेवी ऐरोली संघ, त्यालाही मात्र पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर बॅकफूट वरतीच ठेवलं होतं. 60 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जयेश पाटील मैदानाच्या आत जरूर आहेत. नवीन आलेले फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती जगदीश पगडेला आपण पाहतोय. जगदीश पगडे पहिल्या 2 मॅच मध्ये जर पाहिलं 3 मॅच मध्ये शांत आपल्याला पाहायला मिळाले. या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. आता राकेश तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता आडव्या बॅटने, परंतु विकेट किपरने केली चूक. अकाउंट ओपन झालं या ठिकाणी. एक या धावसंख्येने अकाउंट ओपन होतं. 22च्या माध्यमातून 1 रन मिळेल टीम गावदेवी ऐरोली या टीमला. गणेश कारंडे या टीमचे कॅप्टन. दिविशा 11 ऐरोली संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती खूप अभिराज्य गाजवले याही टीमने. खूप चांगल्या खेळ सातत्याने हा नवी मुंबई परिसरामध्ये करतोय. मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावी केलेल्या आहेत दिविशा 11 ऐरोली या टीमने. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल ड्रॉप झाला. इथे जीवनदान मिळते जगदीश पगडे यांना. झेल घेण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु झेल ड्रॉप झाला आणि एक धाव आणखीन एक मिळेल. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील यांची ही बॅट शांतच पाहायला मिळाली. या मागच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमध्ये जरूर 2 षटकार पाहायला मिळाले, परंतु आता मॅच विनिंग पारी खेळावी लागेल, इनिंग साकारावी लागेल. यावेळचा बॉल खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. राकेश यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय दिविशा 11 ऐरोली टीमचा हा गोलंदाज. जयेश पाटील सारख्या फलंदाजालाही शांत ठेवलं. निलेश भोईरची विकेट घेतली या गोलंदाजाने. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले, 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. जयेश पाटीलच्या बॅटमधनं हा महत्वपूर्ण चौकार येतोय. चौकाराची गरज होती. जयेश पाटीलला आता इथून जबाबदारी उचलावी लागणार आहे. त्याच्या बॅटमधनं रन्स येणं भरपूर महत्वाचं. टीम गावदेवी ऐरोली या टीमसाठी टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 7 धावा दाफलकावरती. गोलंदाज राकेश पुढायदा तयार. समोर जयेश पाटील. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या ओव्हर मधला काय फटका खेचला. लाजवाब स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार
जयेश पाटीलच्या बॅटमध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 एक गडी बसण्याची स्थिती पाहायला मिळते गावदेवी 11 ऐरोली टीमची. या फटक्यांची गरज आहे. जयेश पाटील जगदीश आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये आणि या दोन्ही फलंदाजांना मात्र जबाबदारी उचलून ही मॅच कंप्लीट करावी लागणार आहे. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील बॅटिंग करतो त्याला साथ द्यावी लागेल जगदीश यांना. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज विशाल या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. जेपीच्या बॅटमधनं लाजवाब फटका पाहायला मिळाला. जगदीश पगडे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आहेत. मॅच फिनिश जर करायची असेल मॅच जर जिंकायची असेल तर या जोडीला मैदानावरती चांगला खेळ साकारावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती विशाल आपल्याला पाहायला मिळते. वैदिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक पहिला बॉल राईट आर्म उद विकेटने. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. या व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे जाते. 14 या धावफलकावरती आपण पाहतो धावा. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात टीम गावदेवी 11 ऐरोली या टीमची. विशाल राईट मध्ये विकेटने पुन्हा एकदा जगदीश यांच्यासाठी हा मात्र चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आज येईल आणखीन एक ड्रॉप झाला आणि त्याचा मात्र फायदा उचलतील का जगदीश. हा दुसरा झेल ड्रॉप झालेला. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जगदीश आपल्याला पाहायला मिळतात 2 झेल त्यांचे ड्रॉप झालेत. तर जयेश पाटील स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधनं ऑन साइडला फटका खूप चांगला पाहिला आपण मागच्या ओव्हरमध्ये. तो फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या टीमची. जयेश पाटील स्ट्राईक वरती राईट मध्ये विकेटने विशाल. चला स्विच हिटचा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती फक्त एक सिंगलच रन मिळणारा. या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. स्विच हिटचा फटका लगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयेश पाटील करतात. मागच्या काही मॅचेस पासूनही प्रयत्न करतात ते स्विच हिट लगवण्याचा. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. जयेश पाटीलला मात्र शांत ठेवलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जसे जसे डॉट बॉल येतील तसं मात्र कठीण होईल आव्हान हे गावदेवी ऐरोली टीमसाठी. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मागच्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली जयेशच्या बॅटमधनं परंतु या ओव्हरमध्ये शांत पाहायला मिळाला आतापर्यंत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गणेश कारंडे त्यांच्याकडनं होते थोडीशी मिस फिल्डिंग. त्याचा फायदा उचलत असताना 1 रन आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने आपण पाहतोय स्कोर कार्ड जो आहे तो पुढे चालला. गावदेवी ऐरोली टीमची धावसंख्या 17 धावा फलकावरती. इथून चार्ज घ्यावा लागेल. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथून जर वेळ निघून गेली तर आव्हान भरपूर कठीण होईल टीम गावदेवी ऐरोली या टीमसाठी. जगदीश पगडे यांना बॅटिंग चांगली करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. संधी मिळाल्या तुम्हाला तुमच्या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या तर संधीचं सोनं करावं लागणार. राईट मध्ये विकेटने गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचांचा इशारा ऑफ स्टंपच्या भरपूर हा बाहेर बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या व्हाईट बॉलच्या सहाय्याने 18 या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 18 रन स्कोर कार्ड वरती. 18 धावा धावफलकावरती. अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये लॉंग ऑफला. पुन्हा एकदा अजिंक्य लाडू तैनात आहेत. अगदी सोपा झेल पकडलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद झाला. दिविशा 11 ऐरोली संघ या मॅच वरती बिराज्य गाजवत असताना आणखीन एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जगदीश पगडे. 2 कॅचेस जरूर ड्रॉप झाले होते परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. जास्त नुकसान झाले नाहीये. दिविशा 11 ऐरोली टीमला अगदी सस्त्यामध्ये बाद झाला फलंदाज जगदीश पगडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती मिस्टर प्रीतम पाटील पाहायला मिळेल आपल्याला. डावखुऱ्याचा नोव्हेंबर टेनिस क्रिकेट मध्ये डावखुऱ्याचे फलंदाज आणि त्यामध्ये या खेळाडूचं नाव घेतलं जातं. तर ती गाडी जी आहे इनोवा. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं 2 षटकार मला पाहायला मिळाले होते मागच्या मॅच मध्ये. तशा प्रकारची खेळी करावी लागेल. निलेश भोईर मात्र बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे टीम जी आहे
ती संकटामध्ये आपल्याला दिसते. तर आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी जर उपस्थित असेल तर प्लीज वाहन तिथून बाजूला काढायचे आहेत. चला, मोकळं झालं मैदान. आता मॅचला करूयात पुन्हा एकदा सुरुवात. प्रीतम पाटील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची गरज आहे गावदेवी 11 ऐरोली टीमला. दिविशा 11 ऐरोली टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना चला प्रीतमच्या बॅटमध्ये चांगला फटका पाहायला मिळतो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आलेल्या पहिल्याच बॉलवरती षटकार आणि मॅच मध्ये पुनरागमन करत असताना संघ गावदेवी 11 ऐरोली संघ पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय ऐरोली संघ मात्र परतलाय. आता समीकरण जर पहिलं, येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 36 रनची गरज आहे. मॅच ऑन झालेली आहे आणि या षटकाराच्या साह्याने मात्र मॅच जर पाहिली तर दोन्ही बाजूला आता मात्र समांतर पाहायला मिळते. 12 मध्ये 36 होऊ शकतात कारण की विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, जयेश पाटील आणि प्रीतम पाटील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिविशा 11 ऐरोली या टीमकडेही गोलंदाज खूप चांगले आहेत. राजेंद्र रणवडे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 मध्ये 36 ची गरज असताना राजेंद्र रणवडे यांना मात्र आमंत्रित केले गेला कॅप्टनच्या माध्यमातून. समोर तेवढाच घातक फलंदाज जयेश पाटील. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. परंतु 12 बॉल 36 ची गरज असताना आता जयेश पाटीलची खेळी भरपूर महत्वाची आहे. गेम प्लॅन सेट केला असेल माइंड मध्ये. 12 बॉल 36 ची गरज. राजेंद्र रणवडे यांचा पहिला बॉल. यावेळचा फटका मात्र चेंडू हवेमध्ये. मोठी विकेट आहे जयेश पाटीलची. गोल्डन विकेट होती ही. कॅच ड्रॉप झाली. एका मॅच सुटलेली हातातनं. पॉइंट रिझनला जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडनं झाली या मोठी चूक. जयेश पाटीलची मोठी विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ती बाहेर गेली असती जर हा झेल पकडला असता तर. ही झेल किती महागात पडेल. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये जेपीचा झेल मोक्याच्या क्षणी जिथे आवश्यक आहे. जेपी मैदानामध्ये राहणं गावदेवी 11 ऐरोली या टीम साठी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. जेपीच्या बॅटमध्ये फटका. एक रन कंप्लीट झाले. एकच रन वरती संतुष्ट मानावा लागणार आहे. आता समीकरण जर पाहिलं, येणारे चेंडू आहेत 10 बॉल आणि 34 रनची गरज आहे. 10 बॉल 34 धावसंख्येची गरज. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला प्रीतम पाटील यांच्या बॅटमधनं. म्हणतो आता 10 बॉल 34 ची गरज असताना इथून सुरुवात करावी लागेल. षटकार चौकारांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय संघ गावदेवी ऐरोली. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका प्रीतमच्या बॅटमधनं. जयेश पाटील जरूर शांत दिसतोय परंतु आल्या 2 षटकार पाहायला मिळालेत प्रीतम पाटील यांच्या बॅटमधनं. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करत असताना जिथे प्रेशर बनवतोय. 2 बॉल चांगले टाकले होते राजेंद्र रणवडे यांच्या माध्यमातून. 2 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले होते. त्याच्यानंतर तिसरा बॉल जर पाहिला तर हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती खूप चांगला प्रहार पाहायला मिळाला प्रीतम पाटील यांचा. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. आता समीकरण काय आलंय, येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. 28 9 चेंडू 28. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मोठा फटका परंतु डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन. आता 8 चेंडू आणि 27 रनची गरज आहे. या मॅच मध्ये गावदेवी 11 ऐरोली संघ पुनरागमन करतोय. 8 चेंडू 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. इथून कोणता संघ जिंकेल, दिविशा 11 ऐरोली संघ की गावदेवी 11 ऐरोली संघ. 8 बॉल आणि 27 रनची गरज या मॅच मध्ये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू राजेंद्र रणवडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन केलं गेला आणि आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. आता 7 बॉल आणि 7 मध्ये 26 रनची गरज असणार आहे. म्हणजे या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं आहे. गावदेवी 11 ऐरोली टीमच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना तर या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं असणार आहे. तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल ही मॅच पाहण्यासाठी. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. जर लक्ष अजून थोडंसं सोपं करायचं असेल तर षटकार ठोकावा लागेल जेपीला. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 राहतील परंतु हा बॉल भरपूर महत्वाचा.
इम्पॉर्टंट आहे गावदेवी 11 ऐरोली या टीम साठी 7 मध्ये 26. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा बीट केलं जयेश पाटील यांना. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर शिरकाव पाहायला मिळतोय दिविशा 11 ऐरोली या टीमचं. पाण्याची जर गरज असेल तर व्हॉलेंटियर्स ओके पाणी मागे आहे. जर पाणी पाहिजे असेल तर पाणी मागे ठेवला. जे मॅडम दिसतात तुम्हाला तिथे जार ठेवला गेला पाण्याचा. चला शेवटचे 6 चेंडू मध्ये 26 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जगदीश आहेत. 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. दिविशा 11 ऐरोली टीम प्लीज विनंती करतोय फिल्डिंग लावून घ्यायची. अजिंक्य लाडू प्लीज विनंती करतोय. गणेश करंडे. चला 6 चेंडू मध्ये 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित उत्कर्ष चषकावरती जर आपलं नाव करायचं असेल गावदेवी ऐरोली टीमला तर 6 चेंडू मध्ये 26 धावा बनवावे लागतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिविशा 11 ऐरोली. पहिले 2 बॉल भरपूर महत्वाचे. 6 चेंडू 26 ची गरज. जगदीश गोलंदाजी मार्क वरती आहेत. समोर प्रीतम पाटील पाहायला मिळतात. चला पहिलाच बॉल शॉर्ट पुल केला प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा लाईटचा मॅक्सिमम षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना गावदेवी ऐरोली संघ आता 5 बॉल 5 मध्ये बनवायचे 20. 5 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. हा तिसरा षटकार प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं. 5 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाशी थोडीशी चर्चा करण्यासाठी आपण पाहता. गोलंदाज त्या ठिकाणी दडपणामध्ये जरूर असेल प्रेशर मध्ये असेल कारण की ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील बॅटिंग करतोय ना सध्या घाम फुटला असेल. 5 बॉल 20 रनची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज तयार जगदीश. यावेळचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. हा वाईट बॉल आहे. आता 5 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. बॉडा मॅच उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित दिवाकोळीवाडा या स्पर्धेमध्ये आपण पाहता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. टीम गावदेवी 11 ऐरोली टीमला 19. यावेळचा ही बॉल मात्र सोडून दिला. लेग स्टिकच्या बाहेर आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. आता समीकरण 5 बॉल 18 रनची गरज आहे. धडपण प्रेशर पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 18 रनची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकणार? उत्कर्ष ट्रॉफी कोण उचलणार? गावदेवी ऐरोली की दिविशा 11 ऐरोली? गणेश कारंडे सांगतो अगदी शांत अगदी शांत. शांततेत मॅच खेळायचे परंतु प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार. 4था षटकार पाहायला मिळतोय प्रीतम पाटील यांच्या बॅटमधनं. आणि आता समीकरण जर पाहिलं तर सोपं होत चाललंय थोडस. आता 4 चेंडू आणि 4 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. काय मॅच आहे. व्हॉट अ मॅच. उत्कर्ष मित्र मंडळ उत्कर्ष चषक उचलण्यासाठी 4 चेंडू मध्ये 12 धावा बनवाव्या लागतील. 4 चेंडू मध्ये 12 धावा दिविशा 11 ऐरोली टीमला रोखाव्या लागतील. प्रीतम पाटील जर ही मॅच जिंकवली तर अनुभव वैती यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिला जाईल. 4 बॉल 12 रनची गरज आहे. प्रीतम पाटील चांगल्या फ्लो मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. दिविशा 11 ऐरोली टीम जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय. सर्व एकत्रित खेळाडू येतात परंतु वेळ जातोय प्लीज विनंती करतोय. चांगल्या फ्लो मध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रीतम पाटील. 2 बॉल 2 षटकार. 4 बॉल 12 रनची गरज या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये. राईट आर्म राऊंड विकेटने आता आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जगदीश. 4 बॉल 12 रनची गरज. या वेळचा बॉल मध्ये पुन्हा एकदा प्रहार केलाय प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं. आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. षटकार. आणि आता मात्र समीकरण 3 बॉल आणि 6 रनची गरज आहे. मॅच कुठे होती कुठे ठेवली आहे. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. षटकार क्रमांक 5वा प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं. काय मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतीये. 3 बॉल आणि 6 रनची गरज आहे. 7 चेंडू पेस केले आणि 32 धावसंख्येची भारतात इनिंग साकारतो आपल्या टीम साठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. प्रीतम पाटील
दिविशा 11 ऐरोली टीम थोडस संकटामध्ये दडपणामध्ये. इथून मॅच जर पाहिली तर दोन्ही बाजूने ऑन आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. आणि हा विजयी फटका येत असताना गावदेवी ऐरोली संघाने मात्र उत्कर्ष चषक जिंकलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाड आयोजित उत्कर्ष चषकावरती नाव कोरलेलं आहे. गावदेवी 11 ऐरोली या टीमने लाजवाब बॅटिंग. जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो. जर प्रीतम पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर मॅच कुठे होती आणि कुठे नेली आहे. दिविशा 11 ऐरोली संघ विचारही नसेल केला दिविशा 11 ऐरोली टीमने की ही मॅच आम्ही पराभूत होऊ. कारण की 8 बॉल आणि 8 बॉल 28 रनची गरज असताना शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 20 धावसंख्येची गरज होती. 20 धावसंख्येची गरज असताना तिथून षटकार ठोकले प्रीतम पाटील. लाजवाब बॅटिंग. काय बॅटिंग केली प्रीतम पाटीलने. खऱ्या अर्थाने हा डावखुळाताचा फलंदाज. मिडल ऑर्डर मध्ये गावदेवी 11 धारावे माफ करा गावदेवी 11 ऐरोली या टीम साठी सातत्याने चांगला परफॉर्मन्स करत असतो. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये डावखुऱ्याताचा फलंदाज आणि काय डेंजरस आहेत त्याचं प्रत्युत्तर मात्र दिलंय प्रीतम पाटीलने. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. लाजवाब बॅटिंग. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आपल्याला 6 षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जाची खेळी. गावदेवी 11 ऐरोली संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला थोडासा मात्र निराश संघ पाहायला मिळतोय. दिविशा 11 ऐरोली. त्यांना माहिती आहे सहजरित्याने ही मॅच जिंकता आली असती. तिथून मात्र प्रीतम पाटील सारखं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि सुरुवात पासून आपल्याला षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये गेला तसा थांबलाच नाहीये. जसा प्रीतम पाटील मैदानाच्या आत गेला मॅच पूर्णपणे फिरली गावदेवी 11 ऐरोली या टीम कडे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. गावदेवी 11 ऐरोली चॅम्पियन संघ आपल्याला मिळालाय. उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित उत्कर्ष चषकावरती नाव कोरलंय टीम गावदेवी 11 ऐरोली या टीमने. आणि दुसऱ्या